हे ओबीसीच्या चळवळीची आंदोलनाची आणि टोटल ओबीसींच्या ज्या भावना आहेत, आरक्षणाबद्दलची जी भावना आहे, ती जबाबदारी खूप माझ्या अंगावर पडलेली आहे। आजपर्यंत मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जात होतो, पण ओबीसी बांधवांनी आता एवढी महागडी गाडी मला दिली। ही चळवळ कुठेही थांबली नाही पाहिजे। कुठल्याही गावात गाडीविना किंवा कुठल्याही अडचणीविना त्या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या गाडी देण्यामागं आहेत। आणि ही ओबीसीचं आंदोलन आणि चळवळ कुठेही थांबणार नाही। आणि ही खरं तर माझ्यावरची खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीमधून जबाबदारी मी रात्रंदिवस मेहनत घेऊन ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन। गिरीश महाजनांनी छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करू असं म्हटलं आहे। त्याच्यावर जरांगे पाटील म्हणालेत की छगन भुजबळ यांना जाणून बुजून लादल्या जात आहे। मराठ्याच्या आमदार आणि मंत्री यांची ही चूक आहे असंही ते म्हणाले। हे बघा, मनोज जरांगेंना इथली लोकशाही कळत नाही, इथलं मंत्रिमंडळातलं कुठलं धोरण कळत नाही। छगनरावजी भुजबळ लोकनियुक्त आहेत, त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या विधानसभेनं घेतलेला निर्णय आहे। त्यामुळं जरांगे हे लोकशाहीचा अनादर करतात, खालच्या भाषेमध्ये बोलतात, मुख्यमंत्र्यावर खालच्या पातळीवरती टीका करतात। हा खरं तर 12-13 करोड जनतेच्या मताचा अपमान आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ यांच्या हातून पाप घडवून आणायचे आहे। छगन भुजबळ यांना वाटते मला मोठे पण दिले आहे। फडणवीस भुजबळ यांना मराठ्याच्या विरोधात आग ओखायला लागतात असंही ते म्हणाले। हे बघा, मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणणं म्हणजे मराठ्यांच्या विरोधामध्ये आग ओकणं असं आहे का? ओबीसीचं जे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, त्याला धक्का लागता कामा नये हे म्हणणं म्हणजे कसा काय जातीवाद असू शकतो? त्यामुळे मनोज जरांगे हा पागल माणूस आहे। खरोखर त्याला एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल। त्यांना काय आहे, लोकशाही कशासाठी असते आणि लोकशाहीचा अनादर? अरे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे तो, आणि तुम्ही विधानसभेला आपटून बसला ना जरांगे। तुम्हाला 4 माणसं निवडून देता आली नाहीत, तुम्ही ज्या मतदारसंघात बसला तिथला माणूस तुमचा पराभूत झाला। तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांना, लोकनियुक्त माणसाला लोकशाहीचा अनादर करताय जरांगे तुम्ही? देवेंद्र फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून संपलेला माणूस। तर ते म्हणतायत की सर्व पक्षातील आमदार खासदार लागणार आहेत, त्याला राहायला संडास एवढी जागा सुद्धा मिळणार नाही। बघा, कावळ्याच्या शापानं काही गाई मरत नाही, ही आमची महाराष्ट्रातली म्हण आहे। त्यामुळे जरांगे असं काहीतरी बरळत राहणार म्हणलं नाही का मी, डोक्यावर परिणाम झाला त्याच्या। आता जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत, तर तुमची काय पवित्र? ज्या दिवशी जरांगे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन जर मुंबईला जाऊन उपोषणाला बसणार असतील, त्याच दिवसापासून आम्ही नांदेडच्या माळेगाव खंडोबापासून आमचा ओबीसीच्या हक्क अधिकाराचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने चालू राहील। आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ, तालुका प्लेसला जाऊ, गावावरती जाऊ, आमच्या ऊर्जास्थळावरती जाऊ, ओबीसी बांधवांना एकत्र करू, ओबीसी बांधवांना हक्क अधिकाराची जाणीव करून देऊ। आणि जरांगेसारख्या बेकायदा मागण्या करणाऱ्या, घटनाविरोधी मागण्या करणाऱ्या आणि ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये भला मोठा लॉंग मार्च निघेल। तुम्ही म्हणालात की आता महागड्या गाडीतून तुम्ही फिरलं तर तुमच्यावर टीका होईल, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे बघा, रात्रंदिवस माझा प्रवास आहे, गेल्या अनेक दिवसापासून मी प्रवास करतोय। गाडी हे साधन आहे, आमचं साध्य काय आहे तर ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत। माझ्या गावगाड्यातल्या माणसांच्या मनात मला विश्वास निर्माण करायचा असेल, आशादायक चित्र निर्माण करायचं असेल
त्यांच्यापर्यंत, त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी मला वेळेत पोचायचं असेल तर मला एका चांगल्या गाडीची आवश्यकता आहे, असं माझ्या सगळ्या मित्रमंडळींनी, आमच्या ओबीसी नेत्यांनी ठरवलं. आणि ज्या नांदेड आणि परभणीच्या बाँड्रीवरती माझी अगोदरची जुनी गाडी फोडली होती, त्याच ठिकाणी गाडी देण्याचा त्यांचा संकल्प होता. तरी मी आज गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव या गावामध्ये ही गाडी त्यांनी मला दिलेली आहे. आणि आजपासून माझी जबाबदारी वाढलेली आहे. आणि मी आजपासून माझं ओबीसीचं आंदोलन कुठेही थांबवणार नाही आणि कधीही थांबणार नाही. एकदम स्पीडनं हे आंदोलन, कारण महाराष्ट्र कव्हर करायचं आहे, महाराष्ट्रातला ओबीसी एकत्र आणायचं आहे, 18 पगड जातीच्या लोकांना समजावून सांगायचं आहे, हर एक जातीच्या मेळाव्याला, त्यांच्या ऊर्जास्थळी, त्यांच्या पवित्र स्थळी जायचं आहे. हा महाराष्ट्र कव्हर करायचा आहे. म्हणून ही गाडी बसून एसीमध्ये बसून फिरण्यासाठी नाही, तर महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती एकत्र करण्यासाठी ही गाडी मला दिलेली आहे, याची मला जाणीव आहे.